नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे किरण's किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत सोलापुरी स्टाईल अतिशय चविष्ट आणि खूपच पौष्टिक असा दालचा राईस। ही रेसिपी खूपच झटपट बनवून तयार होते। चला तर आपण बघूया ती कशी बनवायची ते। त्यासाठी इथे आपल्याला साहित्य लागणार आहे। त्यासाठी मी इथे 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। तुम्ही दोन्ही घेऊ शकता, तूर, मसूर आणि मूग। या आपण आता स्वच्छ धुवून घेऊयात। आता इथे आपल्याला लागणार आहे 1 कांदा, 2 टोमॅटो आणि हा एक मी मोठा दुधी भोपळा घेतलेला आहे। आणि इथे आपल्याला मसाला बनवण्यासाठी 1 गड्डा लसूण, 2 इंच अद्रकचे तुकडे, सुकं खोबरं, 1 कांदा उभा चिरलेला, 3 ते 4 मिरच्या आणि इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत। लवंग, दालचिनी, शहाजिरे, तेजपत्ता आणि ही कोथिंबीर आणि पुदिना। इथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे। आणि ही चिंच अगोदर आपण 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात आणि चिंच ही आपण भिजत ठेवूया। आता आपण कुकर मध्ये अगोदर डाळ शिजत घालूयात। डाळीमध्ये शिजताना आपण 1 टोमॅटो, कांदा आणि दुधी भोपळा, डाळ शिजण्याइतपत पाणी घालून यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि हळद घालणार आहोत। कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवरती आपण याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊयात। 4 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता डाळ आपली किती छान अशी शिजलेली आहे। आपण ही डाळ आता एका पातेल्यामध्ये आणि आता आपण इथे मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर आपण सुकं खोबरं फिरवून घेऊया। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। परत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर यामध्येच मी खडे मसालेही घालणार आहे। त्यामुळे आपल्या दालच्याला छान अशी टेस्ट येते। तुम्ही बघू शकता अशी एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची। आता आपण कुकर मध्ये मटण शिजत घालूया। मटण मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि हळद घालूया। आणि यामध्ये फक्त मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी जास्त घालायचं नाही मटण शिजताना, त्यामुळे मटणाची चव कमी होते। मीडियम गॅसवरती मटणाच्याही आपण 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आपण इथे मटण शिजले आहे का ते चेक करून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता मटण आपलं छान असं शिजलेलं आहे। आता आपण हा मटण मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान गुलाबी रंगावर करून घ्यायचा। कांदा छान असा गुलाबी रंगावर झाला की आपण यामध्ये खोबरं घालूयात। खोबरं ही आपण 3 ते 4 मिनिट परतून घेऊया। 3 ते 4 मिनिटांमध्ये खोबरं ही आपलं छान असं भाजलं जातं। आता आपण यामध्ये 3 चमचे काश्मीरी लाल तिखट घालूया। हे आपल्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। काश्मीरी लाल तिखटमुळे आपल्या दालच्याला खूप छान असा रंग येतो।
हे 2 ते 3 मिनिट आपण परतून घेतलेलं आहे. यामध्ये आपलं वाटण आपण घालून घेऊयात. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खडे मसाले हे आपण यामध्ये घालून हेही छान असं आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हा मसाला छान असा शिजवून घेऊया. लसूण अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत. आपण मटण अगोदर शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे आपण मसाल्यामध्ये जास्त वेळ शिजवणार नाही आहोत. त्यामुळे आपण मसाला छान असा शिजवून घेतलेला आहे. आता आपण या मसाल्यामध्ये मटण घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे 4 ते 5 मिनिटं झाकण लावून कमी गॅसवरती ठेवून द्यायचं. त्यामुळे आपला हा मसाला पूर्ण मटणला छान असा लागला जातो. आता आपण जी डाळ पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे ती आपण घोटून घेऊया. डाळ तुम्हाला जास्त अशी घोटायची नसेल तर तुम्ही अशीही घेऊ शकता. लहान मुलं यातील जो आपण दुधी भोपळा घेतलेला आहे तो साईडला काढून ठेवतात, त्यामुळे मी ही डाळ अशी मॅश करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता डाळ आपली किती छान अशी एकसारखी शिजलेली आहे. आता आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो आपण या डाळीमध्ये घालून घेऊयात आणि हे असं मिक्स करायचं. कढईमध्ये आपण गरम पाणी घालून कढईला लागलेला सर्व मसाला काढून घेऊन हाही आपण या डाळीमध्ये घालणार आहोत. दालचा तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी करून ऍड करू शकता. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता. मी दालच्याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने ठेवलेली आहे. तुम्हाला आणखीन घट्ट किंवा पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता. आणि हा आपला चिंचेचा कोळ तोही आपण चाळणीने गाळून यामध्ये घालून घेऊयात. तुम्हाला आंबटपणा नको असेल तर तुम्ही ही चिंच स्किप करू शकता. आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दालचा आपण छान असा शिजवून घेऊयात. दालचा शिजत असताना त्यामध्ये चमचा सतत असा हलवत राहायचा, त्यामुळे आपली डाळ खाली चिटकत नाही. नाहीतर हा लगेच करपतो आणि हा करपलेला वास पूर्ण डाळीला लागतो. इथे आपला दालचा तयार झालेला आहे. तो आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता इथे आपण दालच्यासाठी जो राईस लागतो तो कसा बनवायचा तेही बघूयात. त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा घालूया. कांदाही आपल्याला छान असा गुलाबी रंगावर करून घ्यायचा आहे. यामध्ये मी 4 मिरच्या घातलेल्या आहेत. त्याही 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आणि यामध्ये मी आपण तांदूळ किती घेतलेला आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि हे खडे मसाले मी इथं 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना आणि हे असे एक 3 ते 4 मी लिंबूचे काप घातलेले आहेत. यामुळे आपला राईस छान असा पांढरा शुभ्र होतो. आता इथे आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात. तांदूळ छान असे चोळून चोळून धुवायचे, त्यावरची सर्व पावडर निघून जाते.
2 वेळा मी तांदूळ इथे धुवून घेतलेले आहेत. आता आपण हे यामध्ये घालून घेऊया. तुम्ही अगोदरही तांदूळ धुवून भिजत ठेवू शकता. राईस इथे आपला शिजत आलेला आहे. यामध्ये थोडंसं पाणी असताना आपण हा फूड कलर यामध्ये घातलेला आहे. तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही घालू शकता. मी इथे ग्रीन आणि ऑरेंज घातलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून हे 5 मिनिटे झाकून ठेवायचं. तुम्ही इथे बघू शकता 5 मिनिटांमध्ये आपला राईस छान असा शिजलेला आहे. तोही आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तुम्हाला ही दालच्या राईसची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, खुश रहा आणि सर्वात महत्त्वाचं मस्त मस्त खात रहा.